काय आता लोकांच्या मनात काय आली की झेडपी हे तर आपल्या आयुष्यात झेडपे झाले आणि लोकांचं काय घेऊन बसला. काय झालं कार्यकर्ते येतील का एकच होती ती देसाई दोन होती. काय सांगताय मग कसं होतं कसं होतं अरे मग मग एक होती मग विरोध लढली किती आपल्याला लढवलं ती एकच. जे लवकर जास्त पैसे देईन त्याला उमेदवारी आमच्याकडून स्पेशल. पैशावर चालू आहे का सगळं सगळी दुनिया पैशावर चालू आहे. काय स्वप्नील बंडगर. स्वप्नील बंडगर बर आहे का बरं त्यांचं काम आहे का मग एक नंबर काम आहे ना. काय काम आहे मग सगळं काम तेच करतात ना. बर पुन्हा कोण म्हणत आहे उमेदवार तुमचा? अजिंक्य दादा माडगे. हा? अजिंक्य दादा माडगे बर का बरं त्यांना तिकीट द्यावं म्हणजे त्यांना काय लोकांनी स्वीकारावं काम आहे तसं. बरं आणखी कोण कोण इच्छुक आहे तिथं इच्छुक बरेच आहेत. बर हो त्यांचा उपयोग नाही ना पण काय. काय म्हणत आहे कोण म्हणत आहे हेमंत माडगे. हेमंताई माडगे हा बर निष्ठावंत आहे कुणाच्या निष्ठावंत मामांच्या. बर जनसमुदाय तर सगळी स्वप्न दादाकडनंच आहे. सगळी माणसं जी नाही ती सगळ्यांच्या तोंडात स्वप्न दादाचं नाव निघते. सगळ्यांना ही आता ही जुनी भंगरी झाल्या ती जुनी नेतं. बंगरी अहो खरं काय अहो नवीन चेहरा पाहिजे. हा. म्हातारी झाल्यात डंगरी झाल्यात लोकांना परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे. झेडपी आली कुणाला लोकांनी संधी द्यावी तिथून का हा? तेजस देव कधी तेजस देव कधी मला वाटतं बीजेपीचे काय तालुका तालुका अध्यक्ष आपलं हे राष्ट्रवादी बर्णमा भरणे मामा पण भरणे मामाने कोणाला तिकीट द्यावं पराग भावजात. पराग भाव झाला बर का बरं पराग भाव झाला त्यांनी काम वगैरे भरपूर केलं. याच्यात राजकारण उभं राहतात. इलेक्शन आले की सर्वसामान्य लोक दिसतात. इलेक्शन झालं की पाहुण्या रावळ्याचा विकास होतोय. जनतेचा कुठं विकास होतोय लोकांकडे कोण बघतं जनते. चला मित्रांनो झेडपी पंचायत समितीचं बिगुल वाजल्याने आता दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या. आता काय झालंय दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असाच संघर्ष आहे. जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असल्या तर बिगवनचा तिढा आणखी सुटलेला नाही बरं का. बिगवन मध्ये कोण उमेदवार राहील राष्ट्रवादीकडून कोण राहील किंवा आणखी बीजेपी कडून कोण राहील हे काय आतापर्यंत ठरलेलं दिसत नाही. आणखी तो तिढा बाकी आहे म्हणून आम्ही ना हे इकडे दाखव हे बिगवनचं मेन पेठ आहे. या मेन पेठेत आम्ही आलोय आणि लोकांना या ठिकाणी बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी काही लोक आहेत यांना मी आधी विचारलं तुम्ही बोलणार का. त्यांनी म्हणले काय विषय मी म्हणलं विषय व्हिडिओ चालू झाल्यानंतरच आहे त्यामुळे ह्यांना आता कळलं असेल काय आहे ती. बाबा झेडपी पंचायत समिती झाली की आता कोण उमेदवार असावं तुम्हाला वाटतं इथं. आता अजून तर काय कुठलं सांगता येणार नाही कसं काय होतंय काय त्याच्याबद्दल. आता दोन्ही राष्ट्रवादी एक आले की आले तरी काय सांगता येत नाही आता पुढं काय. बरं ह्या दोन्ही राष्ट्रवादी एक आल्या कार्यकर्ते एक येतील असं वाटतंय का. तर एकत्र आले म्हणजे येणारच कार्यकर्ते एकत्र येतील. बरं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठले आम्ही राजेगावचे. राजेगावचं बरं तुम्ही सांगा काय लोकांमध्ये चर्चा आहे बाबा ते आता उमेदवार कोण असावा किंवा काय आता चर्चा चालू आहे पण फिक्स काय तसं सांगता येत नाही. कोणाची आणखी चर्चा जोरात आहे आता पराग भाऊंची आहे अजिंक्य माडगे आहे स्वप्नील बनगर आहे चर्चा चालू आहे पण आता तेजल देवकाते सरस कोण आहे आता शेवटी सरस तसं नाही सांगता येत पण शेवटी मामांच्या हातामध्येच आहे की तिकीट कोणाला द्यायचं मग काय ते आतापर्यंत का डिक्लेअर केलेलं नसेल काय त्यांचं चाललं असेल ना. बरं चला असू द्या ह्या इकडं पेट आहे बघा ह्या पेटेत आपण जाऊ. तिढा आणखी सुटलेला नाही कोणाला उमेदवारी जाहीर होईल हे काय सांगता येत नाही. इथून पुढं थोडी गर्दी जास्त आहे. ए मित्र थांब कुठलं आहे अरे कुठलं आहे सांग तर अरे कुठलं आहे सांग की बरं आहे का कुठलं आहे बिगवंच आहे ना. आता आलं इलेक्शन आलं झेडपी पंचायत समिती कोण उमेदवार चांगला आहे. सगळेच चांगले आहेत. काम करेल ते चांगलंच आहे म्हणायचं. होय का कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुठल्या पक्षातून ज्याची काम करायची क्षमता आहे त्यांनी घ्यावे उमेदवारी. कोणाची काम करण्याची क्षमता जास्त वाटते सगळ्याचीच आहे. अरे वा. उत्तर काय सांगा ना काय वाटतं आपल्याला नाही जमत काय नाही जमत. ए, कुठलं आहे तुम्ही कुठलं आहे रे काय वाटतंय कुणाला नाही जे पैसे देईन त्याला उमेदवारी. उमेदवार? पैसे द्या त्याला उमेदवार बरं, कोण पैसे जास्त देईल? पैसे कोण जास्त देईल जे लवकर जास्त पैसे देईन त्याला उमेदवारी आमच्याकडून स्पेशल. पैशावर चालू आहे का सगळं सगळे पैशावर चालू आहे. सगळी दुनिया पैशावर चालू आहे. बर सगळी दुनिया पैशावर चालू आहे. मग आता एका उमेदवाराने जास्त पैसे दिले आणि त्यापेक्षा जास्त दुसऱ्या उमेदवाराने दिलं मग दुसऱ्या उमेदवारांना जास्त जे जास्त पैसे देईन त्याला आपण मतदान देणार. खरं का खरं सर. चला असू द्या या इकडं या बरं आहे का इलेक्शन आलं की आता झेडपी पंचायत समिती आलंय की काय कुणाला लोक सपोर्ट करतील आता आमचे इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार माननीय दत्ता मामा भरणे हा जो निर्णय घेतील
त्याप्रमाणे आम्ही अपेक्षित आहोत. मग त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी असं वाटतंय? आता ते त्यांनी ठरवायचं. बरं, चर्चेतली नावं सांगा, कोण आहे तुमच्या मध्ये चर्चेची नाव? आमच्या भागामध्ये हेमाताई माडगे आहेत, स्वप्नील भैया बंडगर आहेत, तुकाराम बंडगर आहेत, पराग भाऊ जाधव आहेत. बरं, आता जाऊ द्या, चला अनेक उमेदवार इच्छुक असू शकतात. ह्या दोन्ही राष्ट्रवादी एक आल्या, काय वाटतं कार्यकर्ते येतील का? मुळात कसं आहे, इथं म्हणजे ज्या नवीन राष्ट्रवादी म्हणजे मामांच्याच नेतृत्वाचा दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यावर कार्यकर्ते येतील का? जास्त स्पेस नको, हो किंवा नाही, काय वाटतं एवढंच सांगा. बहुतांशी येतील. येतील. ए थांबा की रे, इकडे जा मला. अरे बघू नका, उत्तर द्या. काय कोण आहे उमेदवार तुमच्या मनातला आता इथं? आमच्या सध्या आता जर मनातला उमेदवार दादांचं तसं कार्य चांगलं आहे. स्वप्नील दादांचं बी. स्वप्नील दादा कोण? बंडगर. स्वप्नील दादा बंडगर. हा, त्यांचं आहेत का इच्छुक आहेत का ते? आहेत ना. पण कुठल्या पक्षातून त्यांना तिकीट द्यावं असं काय वाटतं? पक्षातनं हे इकडं तिकडं बघा, इकडं गर्दी झाली बघा. हे बघा, नाही आपण सगळ्यांना विचारू, तुमच्या मनातलं सांगा. सध्या मामांचाच कार्यकर्ता मामाचा कार्यकर्ता आहे स्वप्नील दादा. बर, स्वप्नील दादा. हा. स्वप्नील दादांना तिकीट द्यावं. ए मित्रा, आर बोल की. कुठले तुम्ही? बिगवनचे. हा, बिगवंजे. काय वाटतं कोणाला उमेदवारी द्यावी? ज्यांनी पक्षाचं काम केलंय त्यालाच उमेदवारी केली. कोण पक्षाचं काम केलंय? ज्या त्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम तुमच्या इथं केलंय, कोणाला उमेदवारी द्यावी? उमेदवारी ज्यांनी पक्षाचं ठामपणे काम केलंय त्यालाच उमेदवारी मिळावी. आता दोन्ही पक्ष एक झाले की मग का आता कोणाला द्यावी? आता तिड आहे ना. नाही, ज्यांनी पक्षाचं काम केलं ना त्यालाच उमेदवारी. अरे मित्रा, दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केलेलीच आहे ती. बरोबर आता आहे. कोणाला द्यावी? पक्ष ज्यांनी काम केलंय त्याला मिळलं जाऊ दे, हे पाहिजे. काय मला ह्यातनं नाव परफेक्ट आहे नाही बा. थांबा, तुम्ही बोला की. काय मित्र, कुठला तुम्ही? बिगवन. काय आता सगळं ऐकतोय. काय म्हणत आहे? कोण म्हणत आहे? हेमाताई माडगे. हेमाताई माडगे. हा, बर, निष्ठावंत आहेत. कुणाच्या निष्ठावंत? मामांच्या. बर, त्यांना तिकीट मिळलं पाहिजे. मग देतील का तिकीट ते? मामांच्या हातात आता. मामा काय करतात ती सांगता येणार नाही. मग आता फॉर्म भरायची वेळ आली आणि मामाने डिक्लेअर भरला केलं की नाही. भरला का? भरलाय. अरे वा, भरला. बर, कुठल्या पक्षातून? राष्ट्रवादीकडून भरलं. बर, चला असू दे. सांगा, हे बघ, इकडं कॅमेरा आलाय कशी पळतात बघा. हे बघा, कॅमेरा आले पळाले. अरे बोला ना बिंदास. लोकशाही. सांगा, कोण म्हणत आहे उमेदवार तुमचा? अजिंक्य दादा माडगे. हा, अजिंक्य दादा माडगे. बर. का बरं त्यांना तिकीट द्यावं? म्हणजे त्यांना काय लोकांनी स्वीकारावं? काम आहे तसं त्यांचं. काय काम? काय आता ग्रामपंचायत सरपंच होतं. बिगवण मध्ये विकास बघा किती झालाय. बर. हो त्यांच्या ह्यानी झालेलं आहे. हो, विकास ते. बरं, आणखी कोण इच्छुक आहे तिथं? इच्छुक बरेच आहेत. बर. हो, त्यांचा उपयोग नाही ना. पण काय उपयोग नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच किंमत आहे. बर. ओ नमस्ते, काय आणलंय? पंप नीट करायला. हो, आता इलेक्शन आलं की. इलेक्शन काय जेडपीला कोण आता तुमच्या इथे? आमच्याकडे काय आता राष्ट्रवादी आता दोन्ही राष्ट्रवादी आल्या. ऐका की, दोन्ही राष्ट्रवादी एक आल्या, कार्यकर्ते एक येतील का? कार्यकर्त्यांना आता कोड पडलंय ना ते. झालं ना. मग काय मग आता हे होतील, एकमेकांना सपोर्ट करतील का? खाली वर लोक नेते एक झाले, खाली होतील सगळे एका ताटात जेवणार. का? आता वर झाली की खाली जेवतील का? खाली एका ताटात? मग काय करणार? जेवतील. मग काय आपल्याला जेवायचं. उमेदवार इथं कोण द्यावा? चला, उमेदवार कोण द्यावा? चांगल्या जात आता काय होतं इथलं बिगवान सांगता. आम्ही 2 तालुक्यामधलंय. असं आहे का? तुम्ही कुठलं? बरं, असू दे. चला, दौंड तालुक्यातलं म्हणलं नाही विषय. कुठलंय गाव? नाही बोलता येत नाही. बर. बोलताय का? नको, या इकडं, या इथे. गाव कुठलंय? वाशिम. मग वाशिम म्हणलं दुसरा तालुका आला ना. बरं आहे का? कुठला तालुका आहे? करमाळा आहे. करमाळा तालुका. कुठलं गाव? बिगवन. थांबा, आता बिगवन गावलं बघा. आता हे कसं आहे, बिगवन शहर सेंट्रलाइज पॉइंट आहे. 2-3 तालुके इथे एकत्र येतात. काय आता आली जिल्हा परिषद, कोणाला लोकांनी संधी द्यावी किंवा कोण असं चर्चेतले लोक आहेत की जिल्हा परिषदेचे? सध्या फक्त स्वप्नील दादा बंडगर यांची चर्चा आहे. बर. स्वप्नील दादा बंडगर एक युवा नेतृत्व आहे. बर. त्यांना संधी दिली पाहिजे सरकारने. बर. असं एक माझं एक कुठल्या पक्षातून त्यांनी उभं राहावं काय वाटतं? पक्षातून जर समजा तिकीट नाही दिलं तर एक अपक्ष म्हटलं तरी त्यांनी उभं चालतील राहावं. का? होईल. होऊ शकतं. कारण जनतेच्या मनातला आता युवा नेता भविष्यातले तेच आहेत बर. असं दिसतंय. बर.
चला असं खूप खूप धन्यवाद. हो मामा काय घेताय? हा जिलबी घेते हो. आवडती का जिलबी? मग आता कशाला हा? घ्यायची मग? गोड आहे हा. आता दोन्ही राष्ट्रवादीचा पण गोडवा झाला की झालं. दोन्ही राष्ट्रवादी एक आले, नेते मंडळी एक आले, कार्यकर्ते येतील का? एकच होती ती देसाई दोन होती. काय सांगताय? मग कसं होतं? कसं होतं मग? अरे मग एक होती मग विरुद्ध लढली किती? आपल्याला लढवलं ती एकच आहे. मग कार्यकर्त्यांना फक्त लढवलं. छप्पा काय काटा काय रुपया त्यांचाच. रुपये त्यांचा बर आता इथं जे जिल्हा परिषद झालंय कोणाला लोकांनी संधी द्यावी नाही एवढं सांगता येत आपल्याला. नाही सांगता येत. नाही सांगता येत. बरं असं आहे, चला चला घ्या योग इथं लोक दिसतात बघ इथे या इथं सध्या भिगवण मध्ये आहे बरं का. आपण भिगवणच्या या पेठेमध्ये आहे. अय मित्रा कुठलं गाव कुठलं? मदनवाडी. आता जिल्हा परिषद आले कोणाला संधी द्यावी? स्वप्नील दादा बंडगर. बर का स्वप्नील दादांना द्यावी? आता म्हणजे असं त्यांनी भरपूर माणसांच्या दिलावर राज्य केलंय आणि भरपूर असं काम पण केल्यात आणि येणाऱ्या पिढीला चांगले ही बी देतात योगदान. बर हा मग आता कुठल्या पक्षातून त्यांना? राष्ट्रवादी राष्ट्रवादी देईल का तिकीट त्यांना? दिन की काय झालं नाही द्यायला. आता नाव तर दुसरीच आहे ती त्यांची. असू द्या किती आहेत, पण स्वप्नील दादाला भेटा हीच आमची इच्छा आहे. हा इच्छा आहे. बरं तिथं नाही भेटलं तर पुढं काय? मग पुढचं बघता येईल की. आता फॉर्म भरायची वेळ आली की पण आली की लवकर बघावं लागेल आता. बघावं लागेल की करता येईल काहीतरी. बरं मग काय लोकांच्या मनात काय चालू आहे आता? लोकांच्या मनात स्वप्नील दादाच चालू आहे. हा, स्वप्नील दादा. हा स्वप्नील दादा. अय अरे बोला की का बोला की कुठलं गाव कुठलं? मदनवाडी. काय लोकांच्या मनात आहे आता जेडपी आली? स्वप्नील भैया बर कोण आहे? स्वप्नील भाईयाच का बरं स्वप्नील भाईयांचं नाव येते सारखं चर्चेत? युवा नेतृत्व आहे, नवीन चेहरा आहे, बर आपल्या गावाचं नेतृत्व आहे. बर पण गावाचं दुसरं पण नेतृत्व असू शकते ना उभा पण भैयाच परत तरी भैयाच. बर असू दे या इकडं. मामा काय चालू आहे? हा कुठलं गाव कुठलं? हा करमाळा. खरंच करमाळा का? बोलायचं नाही म्हणून करमाळा. बर ए मित्रा थांबवला का गाडी? थांबव. चांगली बुलेट आहे, शोभून दिसती. चांगली. कुठलं गाव? मदनवाडी. बर ही आली की आता जेडपी आली कुणाला लोकांनी संधी द्यावी? इथून का हा तेजस देव का तेजस देव का? मला वाटतं बीजेपीचे काय तालुका अध्यक्ष आहेत. बर आणखी कोण चर्चेची नाव आहेत? तुकाराम बंडगर, स्वप्नील बंडगर आहेत, पराग जाधव आहेत आणि एक माडगे आहेत, अजिंक्य माडगे. कोण चालेल जास्त आता बरं सांगा तुमच्या मनातला उमेदवार कोण? तेजस देव का तेजस देव का? बरं थँक्यू. चला या तुम्ही बोलायचंय इकडं तिकडं नाही हात करायचा, आपण बोलायचं. काय का कोण आहे मनात? नमस्कार. नमस्ते. कोण आहे मनात आता? जेडपी आली की जेडपीला आता ज्याचे उमेदवारी मिळेल जे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कोण चांगला उमेदवार असेल त्याला आम्ही 100% मतदान करू आणि निवडून आणू. कोणाला संधी द्यावी बीजेपीने? चला बीजेपीने जो चांगला कार्यकर्ता आणि सगळेच कार्यकर्ते सर्वांसाठी ज्या म्हणजे गोरगरिबांच्या प्रश्न सोडवणारा असावा, ज्यांना दवाखान्याची अडचण असेल त्यांना सोडवणारा असावा आणि नौका म्हणजे नवीन नेतृत्व असावं तर त्याला चांगले मतं पडून तो विजयी होईल. आता हे सगळं सांगितलं तुम्ही, पण तुम्ही उमेदवारच सांगा ना. उमेदवार आता पक्ष ठरवल तो उमेदवार. बरं कोण इच्छुक आहेत तुमच्या पक्षाकडून? चला आमच्या पक्षाकडून तुम्ही बीजेपी दिसताय म्हणून म्हणतोय मी. स्वप्नील बंडगर इच्छुक आहे, अजून 2-4 जण आहेत. त्यात तेजस देवकते आहेत, त्यामध्ये सलगर आहेत, गायकवाड आहेत बरेचसे आहेत. म्हणजे चला तुमची इच्छुक आहे. तुम्ही पण पंचायत समितीमध्ये हेच उच्च इच्छुक आहे. चला तुमचा परिचय द्या. आमचे आई आहे ज्ञानेश्वर मल्हारी मारकड. हा मी राहणार मदनवाडी. भारतीय जनता पार्टीचा मी 20-25 वर्ष झालं कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. बीजेपीच्या कार्यक्रमात 2-3 वेळा पाहिले तुम्हाला. येस बरोबर. चला असू द्या. धन्यवाद. गाव कुठलं? शेटपळगडे. काय आता लोकांच्या मनात काय आहे? आली की जेडपी? हे तर आपल्या आयुष्यात झेडपे झाले आणि लोकांचं काय घेऊन बसला? काय झालं जेडपी? नाही आपल्यासारख्याला काय सर्वसामान्यांचं काय? बर येत्यात राजकारणी उभा राहतात, इलेक्शन आलं की सर्वसामान्य लोक दिसतात, इलेक्शन झालं की पाहुण्या रावळ्यांचा विकास होतोय, जनतेचा कुठं विकास होतोय? लोकांकडे कोण बघतं जनते? बरं आता तुझ्या ह्या बोलण्यातून मला एक विचारायचंय, दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत आता. हा
बरोबर. नेते मंडळी एक झाले, कार्यकर्ते एक होतील का? अशक्य वाटतंय बा मला. पण कार्यकर्त्यांनी एकत्र यावं का? 100% यायलाच पाहिजे ना. बर यायला येतील का पाहिजे, येतील ना. बर बर. मग हे दोन्ही राष्ट्रवादी एक आलेला कोणाला फायदा आहे? हाय, होईल का फायदा राष्ट्रवादी? फायदा होणार ना. बरं, आता एकत्र तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? चला जाऊ द्या. आले. माझ्या मनातला तर उमेदवार आपले स्वप्नील भाईयाच आहेत. स्वप्नील भाई हा, बंडगर. बंडगर. बर. आणि ते माणूस आमच्यासाठी जरा थोडं तोच काहीतरी करू शकतो. हा हा हा. म्हणजे आमच्या मनातलं तर तो आहे. बर बर. चला, धन्यवाद. तुझी खतखत लक्षात येते, पण आपण नंतर बोलू याच्यावर. हो 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 हो. का हो, बंडगर पाटील तुमची गाडी आहे काय? हा, आपलीच आहे. भारी गाडी आहे. बंडगर पाटील नावलेले लोक इथं नंबर प्लेट लावतात, तुम्ही तर नावच लिहिलंय. बर, काय म्हणता आता? हे आलं की जेडपी आलं इलेक्शन, हा आलंय की. मग काय चाललंय आता, पळापळीत चालली. हा. कोणाच्या बाजूने पळापळी चालली काय? स्वप्नील दादा बंडगर पाटील यांच्या बरोबर आहे आम्ही. बर आम्ही यावेळेस ठरवले नवीन बदल घडवायचा आहे. बर. यावेळेस क्रांती घडून आणायची आणि स्वप्नील दादालाच विजय करून आणायचा आहे. पण राष्ट्रवादीकडून तर बाकीचेच नाव समोर येत अहो, आहेत. आहे की, बरोबर आहे. विचार चालू आहे की 21 तारखेला बघताच येईल की. 21 तारखेला मामा म्हणल्यात ना आम्ही देतो. काय मग बघता येईल काय पुढचा निर्णय. बर. आता चाललंय, आता काय विषय होतोय पुढं. आता हाय हो का, जनसंख्यात जनसमुदाय तर सगळी स्वप्नील दादाकडनंच आहे. सगळी माणसं जी नाही ती सगळ्यांच्या तोंडातून स्वप्नील दादाचं नाव निघते. सगळ्यांना ही आता ही जुनी भंगरी झाल्या, ती जुनी नेतं. बंगरी. अहो खरं काय, अहो नवीन चेहरा पाहिजे. म्हातारी झाल्यात, डंगरी झाल्यात. लोकांना परिवर्तन पाहिजे, विकास पाहिजे. नुसतं ही करून नुसतं पैसा, नुसतं घर भरल्या नेत्यांनी जुने. काय अर्थ काय सांगा बरं? विकास करणारा चांगला माणूस आहे, वरनं ती स्वभावाला तर असा माणूस आहे, वाटणारच नाही राजकारणी. बर बर इतका शांत स्वभाव आहे त्या माणसाचा. बर बर. म्हणजे कुणाला संधी द्यावी आता फायनली सांगा. स्वप्नील दादा बंडगरलाच. स्वप्नील दादा बंडगरला संधी द्यावी म्हणतात. या पुढे या. काय हे बिगवन कर, अरे तुम्ही लगा माझ्या मागच येत आहे. तुम्हाला ऐकायचं पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. चला. गाव कुठलं? टाकळी. हा, टाकळी. कुठला तालुका आहे? करमाळा. तुमचं कुठलं आहे? खेड. खेड. लांब लांबचा आहे मग तुम्हाला काय विचारण्यात अर्थ नाही. या इकडे या. काय म्हणता? इलेक्शन आलंय माहितीये का? झेडपीचं इलेक्शन आलंय माहिती? हा माहिती आहे ना. माहितीये का? काय कोण इच्छुक आहे तुमच्या इथून, आहे माहिती? तुला संधी द्यावी? स्वप्नील बंडगर. बर. स्वप्नील बंडगर. बर, का द्यावी त्यांना? का द्यावी बरं? ते आहेत, चांगली माणसं आहेत. हा, स्वभाव छान आहे. हा मदतीला वगैरे येतात? हा येतात की. बाकीचे नाहीत येत का? त्यांचंच नाव कसं आहे पेटमध्ये? चला, असू द्या. तुम्ही कुठलं? बसू का इथं? आम्ही हाय बारामतीचं. आता बारामतीच आहे का? कुठलं बारामतीच आहे? आता बारामती तुम्हाला माहिती नाही. मग शहरातला आहे का गावातला आहे? कुठं? रानात ते बर बर, असू द्या. चला. इकडं आणि कोण आहे का? तुम्ही कुठलं बाहेरचं आहे ना? या या इथं इथं या. इथं आता या इकडं. काय करताय? हे काय आहे? मनी मंगळसूत्र आहे. हा, मनी मंगळसूत्र काय करायचं तुम्ही? गिरायकाला विणताय द्यायचं. का? बर बर. विनते. ऐका की, आता झेडपीचं निवडणूक आली, काय वाटतंय लोकांच्या काय मनात आहे आता? काय आहे का माहिती? काय स्वप्नील बंडगर. स्वप्नील बंडगर. बर. आहे का बरं? त्यांचं काम आहे का? मग एक नंबर काम आहे ना. काय काम आहे? मग सगळं काम तेच करतात ना. बर हम्म. बर बर बर. असू द्या. चला. का हो, ऐका येत नाही? तुम्ही आहे की नको? असू द्या. या इकडं. या इकडून पुढनं या. पुढनं या. इथं इथं घेऊ जो आहेत एक दोघ जण. या. काय म्हणता? कुठलं गाव? इथं बसू का इथं? बर बर बर. काय झालं का? जेवण बिवण झालं का? हो झालं. हा, झालं ना. काय आणलंय? गळ्यातले मनी मंगळसूत्र. होय का? बर बर बर. आता झेडपीचं इलेक्शन आलंय माहितीये का? हो माहिती. आता काय कोण आहे मनात तुमच्या? आपलं हे राष्ट्रवादी बर्णमा. भरणे मामा आहे, पण भरणे मामाने कोणाला तिकीट द्यावं? पराग भाऊ जाधव. पराग भाऊ जाधवला. बर. का बरं पराग भाऊ जाधवला तिकीट द्यावं? त्यांनी काम वगैरे भरपूर केले ते. बर बर बर. चांगलं. चला, ओके, धन्यवाद. या. हे आता इकडे जायचं का? हा, बस करा. किती वेळ झाला आता? बस करू आता. हा, एक घेऊ इथलं, तेवढं घेऊ.
हा ये इकडं. का हो मावशी बसू का? हा बसू. बर बर काय करतोय मित्रा? चाललंय काम चालू आहे. काम चालू आहे. आता जेडपीचं पण काम चालू झालं असेल की? हो झालंय ना चालू. मग कोण आहे मनात? कोण आहे उमेदवार तर काय उमेदवार? कोण आहे मनात? दादाचे हा दादा कुठले दादा? स्वप्नील दादा. स्वप्नील दादा. स्वप्नील दादा बंडगर. बर मावशी तुम्हाला काय वाटतं? मला बी तेच वाटतं. तुम्हाला पण तेच वाटतं? हो मग तुमचं गाव कुठलं? तुमचं गाव कुठलं? आम्ही घेतलंच आहे बेगवंचं. भिगवंचंच आहे. सांगा की तुमच्या काय मनात आहे? आमचं बी दादाला द्यायचंय. स्वप्नील दादा. हा बर 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 असं द्या. इकडं आहे का कोण? तुम्ही कुठलं? भिगवण. बर काय म्हणत आहे सांगा तुमच्या. काय स्वप्नील दादाला निवडून आणायचं. बर पण कुठल्या पक्षात नाही काय? बीजेपी. चला कुठल्या पक्षातून आणायचं म्हटल्यानंतर तिथं थोडस पॉज घेतलाय त्यांनी. पण ह्या पॉजचा अर्थ लक्षात घ्या, कारण आणखी पक्ष ठरलेला नाही. कोणी कुठल्या पक्षातून उभं राहायचं हे ठरलेलं नाही. त्यांचा तिढा कुठला सोडला, एकत्र तिढा कुठला सुटला तरी एकत्र येण्याचा तिढा सुटला. परंतु उमेदवार कोण द्यायचं हा मात्र तिढा कायम आहे. परंतु आता जसं आम्ही पेटानी फिरतोय तसं आम्हाला 2-3 नावं चर्चेत आली. त्या चर्चेमध्ये स्वप्नील भैया बंडगर हे नाव जास्त वेळ ऐकायला मिळलं. एवढंच या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या काळामध्ये तिकीट कोणाला मिळतंय, कोण वरचढ होतंय हे पाहण्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल. मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, भिगवण.